सध्या मी कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावामध्ये आहे. आपण माझ्या मागे बघताय याच रस्त्याची जी रील आहे ती व्हायरल झाली होती. नेहा घारे आणि ज्योत्स्ना या दोन मुलींनी मिळून ही रील जी आहे ती बनवली होती आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रशासनाला जाग आलेली आहे. अवघ्या काही तासामध्येच या रस्त्याच्या खड्डे बुजवण्याच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि खड्डे देखील बुजलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघताय याच रस्त्याच्या खड्ड्यांवरून खडतर प्रवास जो आहे तो नेहा घारे आणि ज्योत्स्ना हिला करावा लागायचा आणि त्याचमुळे त्या मुलींनी मिळून जी आहे ती या ठिकाणी रील जी आहे ती बनवली होती आणि त्या रीलचा इम्पॅक्ट जो आहे तो बघता बघता आपण बघितलं तर खड्डे या ठिकाणी बुजलेले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे जे आहेत ते खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळतं. आपल्यासोबत त्याच मुली आहेत ज्या मुलींनी रील बनवली होती. काय नाव तुझं, काय सांगशील? माझं नाव नेहा आत्माराम घरे. नेहा, काय सांगशील? रील बनवली होतीस, काही तासामध्येच खड्डे बुजलेले आहेत. खूप आनंद होते की प्रशासनाने आमचं ऐकलं, पण खरं तर आम्ही सांगायच्या आधी ह्याची दखल घ्यायला हवी होती. ग्रामीण भागाकडे कोण लक्ष नाही देत. ग्रामीण भागाकडेही सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि इथलेही खड्डे, बाकीच्या ठिकाणचेही खड्डे वगैरे बुजवले गेले पाहिजेत. सरकारने आमचे इथले खड्डे बुजवले त्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. तू काय सांगशील? सोशल मीडियाचा आपण प्रभाव बघतोय. दिल्लीमध्ये देखील जेनजींचं आंदोलन आहे ते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल सगळीकडे झालं. तुमची रील जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि इतकी व्हायरल झाली की त्याची दखल थेट प्रशासनाने घेतली. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं आमच्या रील मुले एवढं हे होईल, सगळं रील मुले फैलेल आणि आम्हाला एवढं प्राऊड फील होतंय की सरकारने आमचं ऐकलं. जे दुसरे कोणी व्यक्ती करू शकले नाही ते आम्ही करू शकले. आम्ही असंच मजाक मस्तीमध्ये हा व्हिडिओ म्हणजे आम्ही व्हायरल नव्हता केला, दुसरं कोणीतरी व्हायरल केला होता. तो अजूनही आम्हाला माहिती नाही कोणी व्हायरल केला होता. तर मी एवढंच सांगेल की जे ग्रामीण भागातले रस्ते आहेत ते सगळ्यांचेच रस्ते दुरस्ते व्हायला पाहिजेत, एवढं सांगेल. काही नाही, आज आम्ही ही रील व्हायरल केली त्यामुळे हे रस्ते ठीक झाले. असंच सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या गावामध्ये काय समस्या आहेत त्या बोलायला पाहिजेत. त्यामुळे त्यांचंही चांगलं होईल आणि धन्यवाद सरकारला आमचं ऐकल्याबद्दल. तू रिपोर्टर झाली होतीस, कॅमेरामॅन तू झाली होतीस आणि तू प्रतिक्रिया देत होतीस. रिपोर्टिंग करताना काय वाटलं? रिपोर्टिंग करताना आम्ही मजा मस्तीमध्ये आनंदात ते केलं, पण त्याच्यामुळे एवढं सारं झालं याचाच खूप आनंद आहे. मनामध्ये कल्पना कशी का आली की अशी रिपोर्टिंग करून ही व्यथा मांडावी वगैरे? पत्रकारिताच का निवडली? पत्रकारिता कारण आम्ही शाळेमध्ये कधी कधी असे गेम खेळतो, म्हणजे एकमेकांना प्रश्न विचारायचे, तर तीच आयडिया इथं सुचली आणि आम्ही अशीच मजा मस्तीमध्ये ही पण व्हिडिओ केली. तू नागरिक म्हणून प्रतिक्रिया देत होतीस, काय सांगशील थोडक्यात? हो, तर आमच्या शाळेमध्ये जे आमची प्रयोगशाळा आहे विज्ञानची, तर हिने एक प्रयोग केला होता. तिला मी प्रश्न विचारत होते आणि ती मला उत्तर देत होते. तर तसंच आम्हाला सुचलं की असं बोलावं, म्हणून मी सगळ्या ग्रामस्थांचं किंवा ज्यांनी कोणी व्हायरल केले त्यांना धन्यवाद बोलेल. तू कॅमेरामॅन झाली होतीस, उत्कृष्ट कॅमेरा केला, चांगल्या पद्धतीचे खड्डे दाखवलेस, काय सांगशील त्याबद्दल? तर आम्ही असेच सहज व्लॉग वगैरे करते मी. तर मी म्हटली का तुम्ही हे बोलताय तर आपण व्हिडिओ पण करू ना, ह्याचं पण छानसं व्हिडिओ करू. त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ केला. आपण बघतोय याच मुलींनी या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता, याच रस्त्यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्याच व्हिडिओचा इम्पॅक्ट म्हणून आता प्रशासनाला जाग आलेली आहे आणि सदर रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते आता बुजवण्यास सुरुवात झालेली आहे. राजवैशम पाठ, TVNINE मराठी, कर्जत, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.